आज तारीख आहे 1 जुलै. 1 जुलै आहे, बाहेर भरपूर पाऊस पडतोय आणि अशा पावसातच मला मच्छी मार्केटमध्ये ताजी ताजी मच्छी मिळाली. आपण आणलेली आहे ती आहे सुरमई, तिची गाबोली, कोलंबी आणि चिवण्या. सो आजची आपली मेजवानी हीच असणार आहे. तुम्ही पावसाळ्यात काय आणलं नक्की सांगा. आणि आत्ता फक्त मी यांना धुवून ठेवणार आहे. दुपारच्या जेवणासाठी आई आणि मी थोडंसं काहीतरी बनवणार आणि रात्रीच्या जेवणासाठी आपला सरप्राईज प्लॅन आहे. तर नेहा येऊन संध्याकाळी उरलेलं बनवणार आहे. धमाल. आज बुधवार, फुल टू फटाक. हे काय मीठ मसाला लावला आणि काय लिंबू मारला. अरे वा. आता या चिवण्यांना आणि कालवणासाठी काढलेले सुरमईचे तुकडे आहेत आणि एक साईडला आपली कोळंबी साफ होते बघा. कोळंबी साफ करून आल्यानंतर पण एवढे त्याच्यातून धागे निघाले. मग काय कोळंबीचं काय करणार आहे? कोळंबीचं नाही, चिवण्यांचं काय करणार आहेस? फ्राय करणार. फ्राय. ओके. कालवण कशाचा? ह्याचा कालवण, सुरमईचा कालवण. सुरमईचा कालवण आणि चिवण्यांचा फ्राय. फ्राय चमचमीत खायचंय. रस्सा. रस्स्यामध्ये काय सुरमई आणि चिवण्या. आपला फ्राय आणि हे बनलेलं आहे मस्त एक नंबर. आता दुपारी चमचमीत खायचा. हे नको, काय झालं एवढा? जेवण तयार खायला. बुधवार स्पेशल. हा चालेल. सो आपली ताटं तयार आहेत आणि आता आपण मस्तपैकी या जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. जुलैची 1 तारीख, पावसाळा आणि छान मच्छी. आणि चलो आता खाऊन तुम्हाला सांगतो कसं झालंय जेवण. कसं झालंय चांगला आहे. चांगलं झालंय. चलो आता मी पण टेस्ट करतो. एक नंबर. काय गाबोली, चिवणीची गाबोली आहे ना? चिवणीची गाबोली. सुरमई थोडीशी बनवली आहे. सगळी वल्गनीची मच्छी म्हणतात. चिवण्या पहिल्यांदा खाल्ल्या ना मी आपल्या घरात. चिवण्या एक नंबर आहेत. या पावसाळ्यामध्ये कोणाला चिवण्या मिळत असतील, जिथे कुठे मिळत असतील, नक्की खाऊन बघा. या थोड्या काळापुरत्या उपलब्ध असतात. एक नंबर. हॅपी पावसाळा.